नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे तिला नीता आणि अवंती समजावत असतात की हे बघ सावी, तू असं करू शकत नाही. अगं तुला काही कळतंय का सावी, तू एडेवानी काय करते? अगं सावी, तुला माहिती आहे का, तू असं अजिबात करू नकोस. धैर्यला हे सगळं सांगू नकोस की तुला सगळं आठवलंय. तू कसं सत्य समोर आणशील आईंचं? तर आता लगेच ती म्हणते की नाही, मी धैर्यांना अजून त्रास नाही देऊ शकत. मी आता धैर्यांना सगळं सांगायला चालले आहे असं म्हणते आणि तिथून जायला निघते. तर इकडे धैर्य खूप दारू पिऊन बसलेला असतो. खूप ड्रिंक केलेलं असतं त्याने, त्याला काहीच कळ सुचत नसतं. आणि सावी येते आणि आता सावी धैर्यला बघते. धैर्य तिकडे तोंड करून उभा असतो आणि आता सावी सांगायला सुरुवात करते. म्हणते, धैर्य मला माफ करा, माझी चूक झाली. मला सगळं आठवतंय धैर्य. मला माहिती आहे धैर्य, मी का असं वागले. अहो धैर्य, तुम्हाला माहिती आहे का, मी तुमच्याशी चुकीचं वागले आहे, पण मला ह्या दामिनीचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं होतं. अहो त्यांनी काय केलं मला हे सगळ्यांना समजावायचं, सगळ्यांना कळवायचं होतं ना, यासाठी मी असं वागले आहे असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ, तू काय केलं आहेस ना मला खरंच माहीत नाही. हे बघ, तू चुकीचं वागलेस. माझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मी हे सगळं तुम्हाला अगोदर सांगायला हवं होतं असं धैर्यला ती बोलत असते. पण धैर्य आता सावीकडे तोंड करतो पण त्याला काहीच आठवत नाही, कारण ते खूप ड्रिंक केलेली असते. आणि आता सावी त्याला पकडते, तो खाली पडायला लागतो. त्याला सावी पकडून घरात रूममध्ये घेऊन येते. ती म्हणते, अहो धैर्य, काय केलं आहे तुम्ही? तर धैर्य म्हणतो, सावी मला माफ कर, मी तुला बरं नाही करू शकलो. तर आता ती म्हणते, अहो धैर्य, मी तुमची सावी आहे. अहो मी पूर्ण बरी झाली आहे. तुम्ही मला पूर्ण बरं केलं आहे धैर्य. अहो माझ्याशी नीट बोला ना, एवढी का ड्रिंक केली आहे तुम्ही? असं म्हणते आणि त्याला बेडवर आणून टाकते. धैर्य त्या बेडवर झोपतो आणि आता सावी त्याचा हातात हात घेऊन तीच रडत बसते. म्हणते, माझी खरंच चूक झाली धैर्य, मी तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं, एवढा त्रास नसता झाला तुम्हाला मग, असं म्हणत असते. आणि ती तिथेच झोपी जाते. सकाळी उठून धैर्य इकडे तिकडे बघतो सावी कुठे आहे. पण तो, माझं डोकं एवढं का दुखतंय आणि सावी कुठं गेली? तर बघतो खाली बेडजवळ सावी बसलेली असते. तो म्हणतो, सावी इथे का बसली आहेस तू? असं म्हणत असतो. तर आता जी सावी आहे ती तिथेच बसलेली असते. धैर्य आता तिला उठवतो आणि आता धैर्य म्हणतो, काय झालंय सावी? आणि त्याला सगळं आठवतं. तो रात्री ड्रिंक केली होती त्याने. तो म्हणतो की मी खरंच असं करायला नको होतो, सावीला खूप त्रास झाला असेल त्यामुळे, असं म्हणत असतो. आणि इकडे आता सावी जी असते ती आता दामिनीचा बदला घेणार असते. ती म्हणते की आता दामिनी मॅडम बघ तुझा कसा बदला घेते. आणि आता ती तिथे एका आरशावरती लिहिते, तू केलेल्या खुनाचा बदला घेणार आणि तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार, असं लिहिलेलं असतं. हे सगळं वाचते दामिनी. तिचं तोंड धुवायला लागते पण त्या नळातून सगळं रक्त येतं आणि तिथे सावीचे बाबा तिला दिसायला लागतात. आणि आता ती पूर्ण घाबरून जाते आणि ती आता म्हणत असते, माफ करा, माझी चूक झाली. आणि सावी इकडे खूप हसत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला. चॅनलला सबस्क्राईब करा.